नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। पावसाळा आला की प्रत्येक घराघरामध्ये भज्यांचे वेगवेगळे प्रकार बनवले जातात। म्हणजे चहा सोबत भजी नसेल तर पावसाचा आनंद घ्यायला जमतच नाही। तर आज मी तुम्हाला अशीच एक भजीची रेसिपी बनवून दाखवणार आहे। तुम्हाला बेसन वापरायची गरज नाही, ना मैदा वापरायचा ना रवा वापरायचा। एकदम वेगळ्या पद्धतीची आणि एकदम कुरकुरीत आणि चवीला एकदम भन्नाट लागते। ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल। एक मोठंसं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला पिवळी मुगाची डाळ घ्यायची। ही पॉलिशवाली मुगाची डाळ आहे, तुम्ही वाटलं सर अख्खे मूग वापरलं तरी चालेल। आणि वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की पाव किलो इतकं मुगाची डाळ आहे। आता ह्या मुगाच्या डाळीला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आपण मार्केटमधून आणल्यावर ह्याला केमिकल लागलेलं असतं, पॅकेट बंद असतं, ते केमिकल निघायला पाहिजे। शिवाय मुगाची डाळ धुवण्या अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे साफ करून घ्या। ह्याच्यामध्ये बारीक बारीक खडे असतात, पिवळे खडे असतात, ते खडे वेगळे करून घ्यायचे आहे। आपल्याला असं 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। मग पाणी पुन्हा टाकलं की पाणी ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे, तितक्या प्रमाणामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे। तर मंडळी, ह्या डाळीला मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता तुम्हाला झटपट ही भजी बनवायची असेल तर तुम्हाला अगोदर पूर्वतयारी करायची काहीच गरज नाही, आणि तुमच्याकडे वेळ असेल तर काय करायचं ते सुद्धा सांगतो। पण मी ही भजी झटपट बनवणार आहे, त्यासाठी मी इथे अगोदरच कडकडीत पाणी गरम करून घेतलेलं आहे। गरम पाण्यामध्ये फक्त आपल्याला 20 ते 25 मिनिटं, जास्तीत जास्त अर्धा तास भिजत ठेवायचं आहे। डाळ बुडेल इतकं आपल्याला पाणी भरायचं आहे। तुमच्याकडे वेळ असेल तर 2 तास नॉर्मल पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये 1 तास भिजत ठेवलं तरी चालेल। आता ढाकण लावूया, 20 ते 25 मिनिटापर्यंत वाट पाहूया। तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। इथे आपण झटपट चटणी बनवून घेऊ नाश्त्यासाठी। त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक लहान आकाराचा किंवा मोठ्या आकाराचा टमाटर असं बारीक चॉप करून किंवा आबडधोबड कसंही कापून टाकलं तरी चालेल। एक कांदा सुद्धा घ्यायचा आहे कापून, सोबतच 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या। आलं नाही वापरायचं बरं का, आंबूस चव येण्यासाठी। तसं तर टमाटर वापरलाय तरी सुद्धा आणखीन थोडीशी आंबूस चव येण्यासाठी इथे थोडीशी चिंच वापरायची आहे। रंग एकदम उठून दिसण्यासाठी इथे मी 1 चमचा लाल काश्मीरी तिखट वापरत आहे। ही जास्त तिखट नसते, तुम्ही घरचं जे रेग्युलर लाल तिखट वापरता ते सुद्धा वापरलं तरी काही हरकत नाही, किंवा 2 ते 3 हिरव्या मिरच्या सुद्धा वापरू शकता। म्हणजेच की तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक प्युरी तयार करून घ्यायची आहे। इथे चटणी बनवण्यासाठी मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास 2 ते 3 लहान चमचे तेल घ्यायचे आहे। तेल गरम झालं की यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे। तुम्ही वाटलंस तर जिरे सुद्धा वापरू शकता। सोबतच 1 चमचा उडदाची डाळ आणि 1 चमचा चण्याची डाळ। आता फक्त याला 10 ते 12 सेकंद आपल्याला परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे। आणि गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे हे जिन्नस परतून घेताना। असं थोडंसं परतून झालं की यामध्ये आपण कढीपत्ता टाकायचा आहे आणि असं झाकण लावायचं आहे, कारण की कढीपत्ता उडतो आणि तेल अंगावर येण्याची शक्यता असते। एक 7 ते 8 सेकंद झाली की झाकण काढायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग वापरायचे आहे, पोट बाधू नये म्हणून। शिवाय चटणीचा फ्लेवरही चांगला येतो। आता पुन्हा आपल्याला जवळपास एक 10 ते 12 सेकंद चमचा चालवून हिंग सुद्धा एकजीव करायचा आहे आणि शेवटची वेळ परतून घ्यायचा आहे। असं परतून झाले आणि हलकासा बदामी रंग आला तरच ह्याच्यामध्ये आपल्याला ही बनवून ठेवलेली प्युरी वापरायची आहे आणि गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे बरं का। आता चमचा चालवत ही फोडणी या प्युरीमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे। 40 ते 50 सेकंद ह्यांना चांगल्या प्रकारे परतून सुद्धा घ्यायचं आहे। एकदा अशा पद्धतीची एकदम पातळ टमाटरची चटणी बनवली तर नाश्त्याला इतकी भारी चव येते, तुम्ही विचार करू शकत नाही। एकदा तुम्ही ही रेसिपी बनवून पहा, सारखी सारखी ह्या नाश्त्याबरोबर ही चटणी तुम्ही नक्की बनवणार। असं काही सेकंद चमचा चालवून परतून झालं की आपल्याला झाकण लावायचं आहे 2 मिनिटापर्यंत आणि बाजूने तेल सुटेपर्यंत आपल्याला झाकण लावूनच ठेवायचं आहे। 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता बाजूने मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आणि संपूर्ण कच्चेपणा सुद्धा टमाटरचा निघून गेलेला आहे। आता थोडीशी ह्याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे, फ्लेवर चांगला येणार। आणि पुन्हा चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव सुद्धा करायचा आहे। 2 मिनिटापर्यंत पुन्हा परतून घ्यायचं आहे। तर मंडळी, संपूर्ण चटणी चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे। चला तर आता गॅस बंद करूया आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून किंवा वाटीमध्ये काढून
थंड करून घेऊया। डाळीमधलं संपूर्ण पाणी काढून झालं की ह्याला मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे। आणि हो, ह्याच्यामध्ये आपल्याला आत्ताच काही वापरायचं नाही, म्हणजे लसूण नाही वापरायचं, मिरची नाही वापरायच्या, असे कोणतेही मसाले वापरायचे नाही। एकदम प्लेन आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे। तुम्ही जास्त प्रमाणामध्ये डाळ वापरत असाल तर 2 टप्प्यामध्ये तुम्ही डाळ वाटून घेऊ शकता। आता याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। तर मंडळी, इथे मी डाळीला वाटून घेतलेलं आहे आणि पाहू शकता इतकी घट्टसर मी डाळ वाटून घेतलेली आहे। तुम्ही वाटलंच तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करू शकता, डाळ वाटली गेली नसेल तर। तसं तर ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे आता पाणी वापरायचं आहे, पण पहिलंच पाणी वापरलं की डाळ एकदम चांगली बारीक वाटली जात नाही, म्हणून इथे मी पाणी नाही वापरलेलं आहे। आता संपूर्ण डाळ अशी या भांड्यामध्ये काढून झालं की ह्याच्यामध्ये आपण काही फ्लेवरफुल मसाले वापरू, जेणेकरून या स्टफिंगची चव दुपटीने वाढायला पाहिजे आणि भज्जीची चव सुद्धा दुपटीने वाढायला पाहिजे। सर्वात अगोदर इथे आपल्याला रंग चांगला येण्यासाठी पाव चमचा हळद वापरायची आहे। आता इथे डाळ वापरलेली आहे, पोट बाधू नये म्हणून, शिवाय फ्लेवर सुद्धा वाढण्यासाठी पाव चमचा हिंग वापरायची आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। 1 चमचा ओवा टाकायचा आहे। ओव्याने चांगला फ्लेवर येतो, समोसासारखा फ्लेवर येतो, म्हणून इथे ओवा वापरत आहे। तुम्ही वाटलं तर 1 चमचा जिरे वापरू शकता, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। बारीक कापलेली कोथिंबर, 1 कांदा बारीक कापून घ्यायचा आहे, किंवा कांदा नाही वापरलं तरी काही हरकत नाही। आणि इथे आणखीन चव वाढण्यासाठी इथे मी 1 चमचा ठेचा घेतलेला आहे। या ठेचामध्ये मी 1 हिरवी मिरची, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या व 1 लहान तुकडा आल्याचा वापरलेला आहे। जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्ही लाल तिखट नाही वापरलं तरी काही हरकत नाही, पण 1 चमचा ठेचा नक्की वापरा, ठेचाने चांगली चव येते। आता या सर्व जिन्नसांना अगोदर आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे। मंडळी, तुम्ही अशी स्टफिंग हिरव्या मुगाची सुद्धा बनवू शकता, तुम्ही मुगाची डाळ वापरत नसाल तर मंडळी, सर्व मसाले डाळीमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे। आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे पाणी वापरायचं आहे, हलकासा पातळपणा पाहिजे। त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे कसं पाण्यासोबत चिटकलेली डाळ संपूर्ण बाहेर येईल। आता पुन्हा ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे। डाळीला थोडंसं आपल्याला रवाळ वाटून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक रव्यासारखं रवाळ वाटायला पाहिजे, जास्त स्मूथ वाटून घ्यायचं नाही। बारीक रव्यासारखं रवाळ वाटून घेतलं, खायला एकदम टेस्टी होतात हे भजी। पाहू शकता असं चांगल्या प्रकारे सर्व जिन्नस एकजीव सुद्धा झालेला आहे। आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, अशी घट्ट पाहिजे, म्हणजे हलकासा पातळपणा पाहिजे, जास्त घट्ट नाही, हलकासा पातळपणा पाहिजे। भज्जीची अशी स्टफिंग पूर्ण झाली की फटाफट आपण पुढची स्टेप पाहूया। तर मंडळी, इथे मी अशी चाळणी घेतलेली आहे आणि ह्या चाळणीला आतील बाजूमधून तेल लावलेलं आहे। आणि इथे आपल्याला पापड घ्यायचे आहेत, उडदाचे पापड घ्या किंवा मूग डाळीचे पापड घ्या, पण पापड असे प्लेन पाहिजेत, वाकडे तिकडे नाही पाहिजेत। कोणत्याही फ्लेवरचे तुमच्याकडे पापड असतील तर चालेल। आणि पापड तुम्हाला थोडेसे मोठ्या साईजचे घ्यायचे आहेत, मला लहान साईजचे भेटले, तुम्ही वाटलं तर थोडंसं मोठ्या साईजचे घेतलं तरी चालेल। आता ह्या पापडाला आपल्याला ह्या चाळणीवर ठेवायचं आहे आणि जी आपण मूग डाळीची स्टफिंग बनवली होती ती ह्याच्यावर हलक्या हाताने पातळ थर पसरवून घ्यायचं आहे, जास्त जाड थर पसरवून घ्यायचं नाही। जितका पापड आहे तितका आपल्याला पसरवून घ्यायचा आहे, किंवा हातावरच तुम्ही असं ह्याला घेऊन पसरवून घेतलं तरी चालेल, तुम्हाला पसरवायला जमत नसेल तर पाहू शकता मंडळी, अशा पद्धतीने आपल्याला ही स्टफिंग पापडामध्ये हलक्या हाताने पातळ थर पसरवून घ्यायचं आहे। पुन्हा 1 पापड उचलायचा आहे, ह्याच्यावर ठेवायचं आहे, ह्याला कव्हर करायचं आहे आणि हलकासा दाब द्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला ह्याच्यावर अशी स्टफिंग पसरवून घ्यायचं आहे। तुम्हाला जितक्या थराचे पापड पसरवून घ्यायचे आहे तितक्या थराचे तुम्ही असं पापड पसरवून घेऊ शकता, एकावर एक ठेवून। 5 थरचा लेयर बनवलेला आहे, तुम्ही 4 किंवा 3 थराचा सुद्धा लेयर बनवू शकता आणि पुन्हा असं वरतून पापड ठेवायचं आहे, म्हणजे टोटल झाले 6 थराचा। आता पुढच्या कृतीसाठी किचनकडे जायचं आहे। तर मंडळी, इथे मी अगोदरच पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं। 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे, चांगल्या प्रकारे गरम झालं की असं रिंग स्टँड ठेवायचं आहे। रिंग स्टँड नसेल तर एखादी मोठीशी पसरट वाटी ठेवा आणि मग त्याच्यावर आपल्याला अशी प्लेट ठेवायची आहे। आता प्लेट का ठेवायची आहे, आपण डायरेक्ट चाळणी ठेवली की पाणी चाळणीला लागेल आणि खालतून पापड भिजू शकतात, चांगलं स्टीम होणार नाही, म्हणून अशी प्लेट ठेवा, मग त्याच्यावर अशी चाळणी ठेवायची आहे। झाकण लावायचं आहे, 7 ते 8 मिनिटापर्यंत गॅस फास्ट करून वाफवून घ्यायचा आहे। बरोबर 7 ते 8 मिनिटं झालेली, झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता परफेक्ट असं हे वाफलं गेलं आहे। आता ह्या चाळणीला काढायचं आहे आणि ह्याला थंड झाल्यावर डिमोल्ड करायचं आहे आणि अशाच पद्धतीने बाकीचे पापड सुद्धा स्टीम करून घ्यायचे आहेत। तर मंडळी, हा संपूर्ण 5 पापडाचा लेयर चांगल्या प्रकारे थंड झाल्यावरच ह्याला तुम्ही आवडेल त्या पद्धतीने कापू शकता, म्हणजे आकार देऊ शकता। डायमंड शेप मध्ये देऊ शकता किंवा चौकोन आकार देऊ शकता, जसं तुम्हाला आवडेल तसा आकार तुम्ही देऊ शकता। ह्याला मी फ्रेंच फ्राईज सारखा आकार देणार आहे
असं पातळ पट्ट्या बनवून घेणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकता असा आकार देणार आहे. लेअर पाहिलेत ना, काय जबरदस्त लेअर दिसत आहेत आणि दिसायलाही सुंदर दिसणार आणि काहीतरी वेगळं वाटणार. म्हणून मी याला असं एकदम पातळ अर्धा इंचाचा गॅपने अशा पट्ट्या कापून घेत आहे. ह्याच्यामधून मी 2 भाग करणार आहे. म्हणजे जास्त मोठी पट्टी नाही ठेवणार. 2 भाग करून 2.5 इंचाचा पट्ट्या तयार करून घेणार आहे. एकदम सोपी रेसिपी आहे आणि तुम्हाला भरपूर आवडेल. तुम्हालाच काय, लहान मुलांना सुद्धा आवडेल आणि लहान मुलं कुरकुरे खायचं सोडून टाकतील. बाहेरचं अनहेल्दी तळलेले नळी, कुरकुरे, चिप्स हे सर्व पदार्थ खाणं नक्की सोडतील. इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो. आता ह्याच्यामधून आपल्याला असं 2 भाग करायचे आहेत. हे पाहिलं ना, हे असं 2 भाग करायचे आहेत. चाकू मात्र एकदम धार पाहिजे तुम्हाला. अशा पद्धतीने आपल्याला अशा लांबक्या पट्ट्या पूर्ण तयार करून घ्यायच्या आहेत. तर मंडळी, इथे मी अगोदरच तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. हा स्नॅक्स तळताना तेल जास्त कडकडीत गरम नाही पाहिजे ना कोमट थंड पाहिजे. म्हणजे मीडियम टाईपमध्ये तेल गरम पाहिजे. आणि चांगल्या प्रकारे तेल गरम झालं की आपल्याला मध्यम आचेवर गॅस करायचा आहे. आणि जितकं या पॅनमध्ये हा नाश्ता बसतो, म्हणजे हा स्नॅक्स बसतो, तितका अगोदर या पॅनमध्ये सोडून घ्यायचा आहे. अगोदरच आपल्याला चमचा किंवा झारी चालवायची नाही. काही सेकंद आपल्याला वाट पाहिजे, म्हणजेच की 40 ते 50 सेकंद आपल्याला वाट पाहिजे आहे. आणि हलकासा कुरकुरीतपणा आला की उलटून पालटून चांगल्या प्रकारे हलकासा वेगळा रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. जास्त घाई करू नका, आरामात वेळ देऊन तळायला. तर मंडळी, आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता जवळपास मला हा स्नॅक्स तळण्यासाठी 2 ते 2.25 मिनिटं लागलेली आहेत. त्यापेक्षा जास्त रंग वेगळा होईपर्यंत तळून घ्यायचं नाही, नाहीतर काय होणार, पापड करपणार आणि चव करवट लागणार. म्हणून काय करायचं, परफेक्ट तळलं आणि परफेक्ट रंग आलं की ह्याला मोठ्याशा झारीमध्ये काढून घ्यायचं आहे. पाहू शकता रंग एकदम परफेक्ट आलेला आहे. हलकासा रंग वेगळा झालेला आहे आणि कुरकुरीतपणा मस्त आलेला आहे. अशाच पद्धतीने उरलेले सर्व पापडाचे स्नॅक्स आपण तळून घेऊया आणि ह्याला बाजूला काढूया. नका वापरू बेसन आणि मैदा, नका वापरू तांदळाचं पीठ. ना समोसे, ना वडा, ना कचोरी, ना कोणती कांदा भजी, ना कोणती बटाटा भजी, ना कोणती घरी बनवलेली साधी सिंपल भजी. अशी मस्त कुरकुरीत उडदाच्या पापडाची आणि मुगाच्या डाळीची भन्नाट अशी रेसिपी एकदा बनवून पहा. तुम्ही असं बंद डब्यामध्ये ठेवून 5 ते 6 तासापर्यंत टिकवून ठेवू शकता. अजिबात ह्याचा कुरकुरीतपणा जाणार नाही आणि जशीच्या तशी एकदम चविष्ट लागणार. तुम्ही ही लहान मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता. एकदा ही डब्याला दिली की लहान मुलं कुरकुरे आणि बाहेरचं अनहेल्दी खाणं विसरून जाणार. पाहू शकता काय जबरदस्त लेअर आलेले आहेत आणि कुरकुरीतपणा सुद्धा जबरदस्त आलेला आहे. तर मंडळी, नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी, अशा नवनवीन रेसिपीचं पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.